2 इटा काढतो आता थर. 2 इटाचं थर काढून जरा मोठंच झालं भिंत दावणीची. 2 इटा काढतोय म्हणजे जेवढी बराबर या लेवलली घ्यायची खालच्या यांना शानी पुन्नच काढतो आपला चांगला. आता कुट्टी मापात टाकतो आता याला आम्ही, जास्त नाही टाकीत. आणि आंबण बंद केले आता आजपासून. जरा त्याचा रक्त चेंज होईल जरा. बरोबर आहे का बरोबर आहे का? इतना वो हो जाएगा, पीछे से हो जाएगा. इतना 1 फीट पे. हाँ त्याला म्हणलं एक लेबर त्या बेसर रे म्हणलं टाकी चालू करतो भरायला, फक्त फोन कर मला, मग तो बंद करायला लगेच. राहणं झालं पाऊस नाही एवढा म्हणून बांधा नाही येता येत. अदरवाईज इथून पण नसतं आलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण 10 वाजल्यात. आपले दावण बनवायला आहे ना, मी लेबर घेऊन आलेलो आहे. दोन लेबर, एक मिस्त्री. एक लेबर आपल्या तळावड्यात लावायचा आहे, पत्रे उचलायला लावायचं त्याला. पण त्याला घेऊन आलो सोबत. टाकीत पाणी नाही राव. त्याला म्हणलं एक लेबर त्या मिस्त्री म्हणलं टाकी चालू करतो भरायला, फक्त फोन कर मला, मग तो बंद करायला लगेच. राहणं झालं पाऊस नाही एवढा म्हणून बांधा नाही येता येत. अदरवाईज इथून पण नसतं आलं. पूर्ण अख्खं आहे नाही झालेलं आहे. पाणी अख्खी वावर वल्ली. यावर्षी रानात कुणीच नाही पीक लावू शकले यावेळेस. पाऊस आहे ना 1 महिना आधी आल्यापासून आल्यामुळे ना काहीच नाही करता आलं कुणाला. आमचं गाव तर एवढं वाटलं ना वाईट. इथून दिसत आहे राव, कुठल्या पिकाला अवघड जाणार आहे. बांध बिन तुटतात पण पाण्यामुळं. विहीर अख्खी ओव्हरफ्लो आली असणार आता. भीती वाटायची सापायपाची राव. चालू आहे बरोबर आहे. अख्खे झाड वाढलेत राव याच्यात. गाडी घेतो. येस, अख्खी विहीरच ओव्हरफ्लो आलेली आहे आता. तर तिथं मग थांबा जास्त वेळ. भरल्या फक्त बंद करायची बस. एक भैयाला जास्त ठेवलाय मी गाडी पैशी, बाहेरच थांब म्हणला टाकी बरस थोडं. लय बारीक पाऊस पडते हळूहळू पण आहे ना अख्खं वल्ल करून जात आहे राव. काहीच नाही, कुणीच नाही लावलं अजून. आपल्या या वावरात तर पक्क गावात माजलंय. रोड दाखा गेलाय रे, काय फिरत रे इथं. मी चालू एक बऱ्याच दिवसानंतर राहणार. त्याविषयी आम्ही गाळात मारला खून नसला, पण इकडे लक्षच नाही दिलं. ते असले आमचा जीव गेला. चिखल वाईट लय गावात इथं. नेवावर पण आपलं गेलं जसं खाली पाणी साचलं ना, बातमी आलं वर वाढले थोडं फक्त. आणि ते काय कामाचं नाही भात. आमच्या इथं लाव भातात टिकतात, पेर भात नाही टिकत. आता हे पेरलंच होतं मी. हे मोकार नाटक केलं होतं. मोकार 3,000 रुपये गेले. आता ते 3,000 वसूल 2,000च नाही. बरं मेहनत वेगळी. 2,000 years later. आपली मोटर भरली. चाललोय घरी मी. झाला माझा गाळ आहे राव आता. करून झालं ते बाई काम करतात म्हणले. त्यांना आधी म्हणलं मटर आधी टाकून घ्या, पाणी तर येईन आपलं. मी अजून आंघोळ पण नाही केली. आंघोळ करायची आणि मग खाली जाऊ. लक्ष्मी सर टप खाली टाकून दिलं परत. शानी पुन्नच काढतो आपला चांगला. आता कुट्टी मापात टाकतो आता याला आम्ही, जास्त नाही टाकीत. आणि आंबण बंद केले आता आजपासून. जरा त्याचा रक्त चेंज होईल जरा, त्याच्यामुळं हे दावण आपली बांधतो आता. दावणीची आपली हाईट आहे ना त्या बरोबर आहे ना, हे लोखंडाची पिन असे ना होई इथपर्यंत घ्यायचे हाईटीला. आणि तो छोटासा रॅम बनवायचा. बस झालं मग. ओके भैया
इधर ही पूरा माल का लो, मतलब ना इधर कोबा हो जाएगा, हाँ तो हम बैल इधर ही धो देगा हाँ धोने के लिए, ये भी हो जाएगा ना काम। और चाय चाय क्यों हो रहा है थोड़ा है भैया, थोड़ा चाय। हाँ दोन इटा काढतो आता हे थर, दोन इटाचं थर काढून जरा मोठंच झालं भिंत दावणीची, दोन इटा काढलंय म्हणजे जेवढी बराबर ह्या लेवल घ्यायची खालच्या, यांना वरून खाता येईन खालून मग खाता येईन मग। इतना करने वाला है आएगा अभी आराम से आएगा, हाँ? इतना आएगा इतना बरोबर आएगा अभी उसका, बरोबर आएगा जाएगा खाएगा, इतना वो हो जाएगा पीछे से हो जाएगा इतना इतना 1 फीट पे। हाँ बराबर है ना ये साइज, हाँ देखो। हाँ हाँ बराबर। इतना ही रखो बराबर, और इससे 1 फीट नीचे रखो। ये ना हाँ चल 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 सुंदर। देखो ये किसे चढ़ रहा है अभी, वैसे चढ़ना नहीं चाहिए वो, नहीं नहीं चलेगा, क्योंकि ये बराबर है और इससे नीचे एक फीट नीचे लाएंगे, ठीक गिरना नहीं चाहिए चारा, नहीं गिरेगा। नहीं तो इधर गिर जाएगा, गिर गया ना तो बात खत्म हुआ। ये ऐसा घोड़ा गिराता है पूरा, वो दाल से उठाता है डायरेक्ट टब। हाँ क्या हाँ ये देखो ना, ये इसने किया ना, ये भी करता है, दावण बारीक असल्यामुळं हा प्रॉब्लेम होतो। 4:30 वाजले आत्ता, आत्ता काम पूर्ण झालं अख्खं। आपली अर्धी दावण आपली करून घेतली, अर्धी दावण आता ही दावण वाळायला नाही 3-4 दिवस लागतील चांगली, एवढी मोठी दावण चांगली बरीच, आणि अशी गेली एकदम स्लोप दिला याला। झोपा जातं ना 5 वाजल्यात, बोटातलं दावणीचं काम झालं, मग अर्धी दावण झाली, उद्या 4 दिवसांनी अर्धी होईल। घरी आलो, खिचडी गेली, खिचडी खाते, खिचडी खाऊन चहा घ्यायचा आणि 5:30 नंतर वयाचं गुट्टी आणायला, तरी तेच म्हणलं मी 5:30 जाते गुट्टी करायला, पप्पा ते घेऊन जायचं, गुट्टी आणायची आपल्याला फक्त। दिवसभर गोट्यात बसलो तिथं, मिस्त्री वाटी मग थोडं ना आम्ही हाईट वाढवली होती, परत हाईट बारीक घेतली नाही, त्यांचं आहे ना त्यांना खाता पण नसतं आलं, नशीब मी लक्ष दिलं नंतर। आता जाऊन मग सगळं उरकलं, आता यांना आंबवण ठेवायला लागत नाही ना, वर माती जास्त घाण नाही करत वासरं गोडं पण, आणि गोड्याला आहे ना स्पेशली ना ते बांबू लावल्यामुळे आहे ना त्याला पांगवता येत नाही सगळं। आता आता आलो ना एकदा मग मला पांगवणार ते, पण त्याला पण आपण एकदम ही दावण झाली ना आपण त्याला एकदम प्रॉपर करणार आहे, बरोबर आहे ना, बांबू असे ना बांधू बरोबर व्यवस्थित, असेच बांबू बांधायचे व्यवस्थित, त्याला हलता जायला नाही पाहिजे, त्याला जे बांधलं ना तेवढ्याच पट्ट्यात खेळता यायला पाहिजे बस। बराच दिवस झालं त्यांना ना वरच ठेवल्यात मी, आता हे 3-4 दिवस लागेल याला वाळायला, मग 3-4 दिवसानंतर आता इकडलं करून घ्यायचं, मग हे वाळल्यानंतर हे फोडून घ्यायचं इकडे बांधायची।
मग अजून 5-6 दिवस लागतील आपल्याला सगळं व्हायला. दिवसभर पुढंच नाही गेलो, फक्त गोट्यात थांबलो होतो कारण ते मिस्त्रींना काय लागलं बिगलं तर ना म्हणून गोट्यात तसं थांबलो. आणि आपण गेलो ना नाहीतर ते लई काम दिले करतात. नाहीतर आता याला पण आता एका दिवसाला आमचे 2000 रुपये गेलेत. मी त्यांचा लेबर चार्ज 2 नाही 1800 रुपये. आता पुढल्या वेळेस परत 1800 रुपये जाणार. जर काय आपण थांबलाय ना मग ती परत एक दिवस जरी खाल्ला तरी आपले 1800 रुपये व्हायचे फुकट. त्यासाठी थांबायला लागली दिवसभर. मला कोणाच नव्हतं आज, मी एकटाच होतो आणि ती लेबर होती. त्यांना सामान आणून दिलं बरोबर छोटं मोठं. तर ती थापी बिपी त्यांच्याकडे नव्हती, मग ती एक नवी हार्डवेअरमधून विकत आणून दिली त्यांना. मग त्यांनी काम करून घेतलं. ती जरा नवीनच पोर होती बरं का, तरुण पोर होती नवीन, पण त्यांनी काम चांगलं केलं एवढं. त्यांच्याकडे ना सामान नव्हतं, बाकी पाट्या बिट्या सगळं आपलंच होतं आत गोट्यात. करून टाकला जरा माशा मच्छरचा होतं जरा वासरांना गोड्याला. त्या कोपऱ्यात जास्त आता माशा मच्छर बरं का, आणि ह्या कोपऱ्यात एक, त्याच्यामुळं दूर करायला लागला आता चांगला. लाकडाने चांगलं पेटते जोरात. थोड्या वेळ जर राहिलं ना 5-1 मिनटं तरी लई क्लिअर होतं अख्खं.